असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या मातीकरता प्राणाचं बलिदान ज्यांनी केलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करून दशनाम गोसावी समाजाचं नाव ज्यांनी इतिहासामध्ये सुवर्णाक्षरात करून ठेवलं ते महंत निश्चलपुरी गोसावी यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमता विनम्र अभिवादन करतो। आजच्या खानदेश दशनाम गोसावी समाज संस्था धुळे, जळगाव, नंदुरबार यांच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं ते आमचे मार्गदर्शक, समाजाचं भूषण आणि खऱ्या अर्थानं ते खानदेश दशनाम गोसावी समाजाचं अध्यक्षस्थान भूषवतात स्मृतिशेष कैलासवासी विनायकरावजी अण्णा यांच्यानंतर या माध्यमाने समाजातल्या माणसांना न्याय देण्याचं काम सातत्यानं करतात। पण खानदेशचं अध्यक्षपद भूषवत असले तरी सुद्धा राज्यात कुठल्याही समाज बांधवांवर जर अन्याय झाला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी जर कोण जात असेल तर ते नाव आदरणीय भाऊसाहेब साहेबरावजी गोसावी आहे। आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरामधला समाजातील सर्व दिग्गज मंडळी या धुळ्यातल्या विचारपीठावर आलेली आहे। खरं तर भाऊसाहेब परिस्थिती अशी असते, मी गेली अनेक वर्ष या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे। कुठलीही संस्था काम करायला लागली की कार्यक्रम होतात, पहिल्या वर्षी प्रचंड धामधूम, दुसऱ्या वर्षी जरा टामटूम, तिसऱ्या वर्षी सगळं सामसूम होतं। पण असा कुठलाही प्रकार न होता गेली अनेक वर्ष अविरतपणे आपण सगळेजण सातत्यानं समाजाच्या प्रगतीचा हा रथ पुढे नेण्याचं काम करत आहात। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की टाळ्यांचा जोरदार कडकडाट आपण या सगळ्यांकरता एकदा करायला हवा। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आमचे बंधू तथा शिववंशी दशनाम गोसावी समाजाचे प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत भाऊ गोसावी।